आज मॅडम नाही यायला उशीर का झाला? अहो ट्रेन लेट होत्या. मी पण ट्रेननेच आलो, मला नाही झाला लेट. तुम्ही 1 तास आधी निघता की नाही, त्यामुळे तुम्हाला लवकरची ट्रेन मिळते. अहो इतकी गर्दी होती ना, मी 2-3 ट्रेन सोडल्यात म्हणून लेट झालं. नक्की का? हो, असं अधूनमधून मला उशीर होतोच ना. आज फक्त सांगायचं राहून गेलं एवढंच. तोच विचार करतोय मी. नेमकं आजच तुझं सांगायचं कसं काय राहून गेलं? म्हणजे सांग ना, कुठे गेलेलीस? अहो ऑफिसला गेलेली. ऑफिसला गेलेली? मग हा मानेवर डाग कसा आलाय? अहो ते ट्रेन मध्ये बायकांनी घेतलं. ट्रेन मधल्या बायका? हा, तू मला शहाणपणा नको शिकवा. मोबाईल कुठे तुझा? मोबाईल कुठे? तुम्ही बायका ना अहो, ऑफिस मोबाईलमध्ये मध्ये जाऊन काही काय नाहीये. काय करताना हे मला सांगायची गरज नाही, कळलं ना? मोबाईल मध्ये काही नाही आहे. मी बघतो, तू नको सांगू मला. बसा बघत. थांब ना इथे, थांब ना. कशाला जाते? काय लपवतेस सांग ना. काही लपवत नाहीये मी. जातेस कशाला? थांब ना समोर. बघा काय बघायचंय ते. बघा काही सापडतंय का? सापडणारच नाहीये. तुमचे मनातले विचार आहेत ना, ते तुम्हाला खातायत. मला ना तुमच्या पुरुषांचं कळतच नाही. का सतत भीती वाटत असते की आपली बायको कुठेतरी जाईल, काहीतरी करेल म्हणून. आणि काय हो, आपल्या लग्नाला 2 महिने झाले ना, तरी तुम्ही मला अजून ओळखलं नाही. असं जरा पण नाही वाटलं का की आपली बायको तशी नाहीये, ती घर नवरा एवढंच बघते. आपले विचार किती चांगले आहेत ना, हे बघावं आधी. आणि काय हो, काय मिळालं तुम्हाला हे असं वागून? काय मिळालं? बायको ऑफिस वरून घरी लेट येते, मानेवर असा डाग घेऊन येते. मी काय करायला हवं सांग ना तुम्हाला. मुळात हा विचारच डोक्यात आला नाही पाहिजे. आणि तो आलाय ना, तो आज आणि शेवटचा. म्हणजे? मी माहेरी चाललीये कायमची. अच्छा. आई बाबांना काय सांगायचं ना, ते मी सांगेन. कारण ही फक्त सुरुवात आहे. आज लेट आले म्हणून तुम्ही असं वागताय. पुढे काय कराल? मला नाही राहायचंय तुमच्यासोबत. मी चाललीये, मला नाही राहायचंय तुमच्यासोबत. मला खरंच नाही राहायचंय तुमच्यासोबत.